येवला तालुक्यातील जवळके येथे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना भेट दिली. महाराष्ट्रातच नव्हे तर इतरही राज्यांना हवामानाचा अचूकपणे अंदाज सांगणारे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे मूळचे गुगळी धामणगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील रहिवासी. एक शेतकरी कुटुंबातील असून हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील त्यांची ओळख आहे. पंजाबराव डक हे सोमवार दिनांक 30 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीचा दौरा करत असताना येवला तालुक्यातील जवळके या गावी येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अचूकपणे उत्तरं दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत फोनद्वारे त्यांनी चर्चा केली. निसर्ग आणि उपग्रह निरीक्षणावरून हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे प्रसिद्ध अभ्यासक पंजाबराव डक यांनी यावेळी अधिक माहिती दिली. येणाऱ्या 1 एप्रिलला येवला तालुक्यात जोरदार पाऊस होणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढील 2050 पर्यंतचा देखील हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलाय. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 30 मार्च 2026. मी आलो आहे येवला तालुक्यामध्ये जवळक्या या ठिकाणी साहेबराव कंपनीचा पीक पाणी कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी शेतकरी जमलेत. म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्याचे कांदा काढणं चालू आहे, हरभरा काढणं चालू आहे, मका देखील आहे. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुम्ही दुपारपर्यंत 2-2:30 कांदा असाल तर झाकून घ्या, कारण की तुमच्या येवल्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 तारखेपासून ते 31, 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, कुठं काही ठिकाणी गारपीट होणार आहे, कुठं वारं सुटल, जिथं काही ठिकाणी नुसतं वारं सुटल. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी, नाशिकच्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग सांगायचं झालं तर हा पाऊस कुठं पडणार आहे, तर उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात ह्या सगळीकडं ह्या जवळपास 5 दिवस पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज विशेष करून शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा कांदा असेल तर आज दुपारी देखील झाकू शकता, कारण की आज देखील तुमच्याकडे पाऊस सुरुवात होणार आहे. उद्या देखील आहे, 1 तारखेला आहे आणि 3 तारखेला देखील आहे. म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी पेंडवालता पडेल, कुठं पाणी साचल, कुठं रिमझिम पडेल, काही ठिकाणी विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे,